नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे आपल्या सोबत आहेत। दादा, मतदान सुरू झालेलं आहे, काय एकूणच प्रतिक्रिया दिसतायत, काय रिस्पॉन्स मिळतोय? रिस्पॉन्स अतिशय छान दिसतोय। महाविकास आघाडी, TDF आणि शिक्षकांच्या पाठिंब्यावरती विजय हा नक्की दिसतोय। ज्या पद्धतीने गेले 20 दिवसांपासून रणधुमाळी सुरू होती प्रचाराची, तुम्ही अनेक मुद्दे मांडलेत, समोर देखील 4 प्रमुख म्हणजे चौरंगी लढत बघायला मिळते। 21 उमेदवार जरी असले तरी कोणाचं जास्त आव्हान वाटतंय तुम्हाला? आव्हान आता कुणाचं ते काही सांगता येणार नाही। सगळे उमेदवार लढतायत त्यांच्या त्यांच्या परीने, पण शिक्षकांचा आशीर्वाद हा नक्की मला मिळतोय। तुम्ही असे कुठले मुद्दे घेऊन आलेले आहात की जेणेकरून शिक्षक तुमच्या पाठीशी उभे राहतील? स्वच्छ प्रतिमा, जुनी पेन्शन योजना, शिक्षक भरती, शिक्षकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत आणि शिक्षकांना माझ्याबद्दल विश्वास पटलेला आहे की हा माणूस आपले प्रश्न नक्की सॉल्व्ह करेल। लोकसभेनंतर महाविकास आघाडी ही पुढची निवडणूक लढते आहे। महाविकास आघाडी एकसंघ आहे, महायुतीमध्ये 2 उमेदवार बघायला मिळतात, त्याचा काही फायदा होईल असं वाटतं? महायुतीमध्ये माझ्या माहितीनुसार 3 उमेदवार आहेत आणि महाविकास आघाडी ही एक संघ आहे। त्याच्यामुळे आता नक्कीच तुम्हालाही कळेल की बाबा काय परिस्थिती राहणार आहे। आम्ही युनायटेड आहेत आणि ते डिवायडेड आहेत। 69,368 मतदार आहेत, यापैकी आपल्या पारड्यात किती मतं पडतील? पहिली पसंती किती मतदारांकडून मिळेल असा विश्वास वाटतोय? एक साधारणतः 30,000 लोकांची पहिली पसंती मला मिळाली पाहिजे ही मला अपेक्षा आहे। आणि गेल्या 8-10 दिवसापासून ज्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत, प्रलोभनं दाखवली जात आहेत, आमिष दाखवली जात आहेत, या पार्श्वभूमीवर हे आजचं मतदान पार पडत आहे। प्रलोभनं आणि जे काही भानगडी ह्या दोन्ही समोरच्या उमेदवारांनी केलेल्या आहे अतिशय चुकीच्या आहेत। त्या शिक्षकांना हे वागणं बिलकुल पटलेलं नाही आहे। शिक्षक हे शांत प्रवृत्तीचे असतात, शिक्षणदानाचं ते काम करतात आणि लढाया करण्याचं काम हे शिक्षकांचं कधीही नसतं। त्याच्यामुळे शिक्षक हे नक्कीच माझ्या पाठीशी राहतील। आपण आत्ताही बाहेर फिरत आहात, मतदारांच्या गाठीभेटी घेत आहात, काय संवाद होतोय तुमचा आणि शिक्षकांचा? शिक्षक जाताना मला अभिनंदन करून जात आहे आत्ताच, आणि ते मला अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत। आल्यानंतरही मला भेटत आहेत, त्याच्यामुळे नक्कीच मला विश्वास आहे की हे इलेक्शन्स आम्ही जिंकू। हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत संदीप गुळवे। त्यांचं म्हणणं आहे पहिल्या पसंतीची कमीत कमी 30,000 मतं त्यांना मिळतील आणि मोठ्या संख्येने, मोठ्या मताधिक्याने ते विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। अर्थात आजचं जे मतदान होतं त्याची मतमोजणी 1 तारखेला होणार आहे, त्या दिवशीच कळेल खरा शिक्षकांचा आवाज घुमवणारा कोण असणार आहे। कॅमेरामॅन मयूर बारगेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।